दिवसभर पुण्यात बोंबलत फिरून झाल्यावर 6 वाजता आम्हाला आठवण आली आबाची. आबाला फोन केला आणि विचारलं, आबा कुठे? आबा म्हणला, मी फ्लॅटवरच बसलोय, कधी येताय, या लवकर. श्रेयसला म्हणलं, आपली गाडी डायरेक्ट आबाच्या फ्लॅटवर जाऊन दे. मस्तपैकी FC रोडला 5-10 मिनटं थांबलो आणि टाइमपास. तेवढं झाल्यावर आबाच्या रूमवर पोचलो तर ह्यांचा आधीच गेम चालू होता. लगेच बसलो आणि गेम खेळाय चालू झालं. बसल्या बसल्या राणीला आणि कवरला हात घातला. लगेच आबा फ्रेश झाला आणि आम्ही गाडीत बसलो. गाडीत बसून आम्ही डायरेक्ट कात्रज चौकात आलो. तिथं एका खानावळीत लयच मस्त मटण भेटत होतं. मग आबाला म्हणलं, कुठं जायचं? आबा म्हणला, तिथंच जाऊन दे, तिथं 1 नंबर क्वालिटीचं मटण चिकन दोन्ही पण भेटतंय. संध्याकाळी 8-9चं टायमिंग होतं. वातावरण बी एकदम मस्तपैकी होतं. तेवढ्यात आम्ही पोचलो जय शिवराय मटण खानावर. तिथला ॲक्युरेट ॲड्रेस मला सांगता येणार नाही, पण कात्रज चौकातच होती. मग काय, आम्ही आतमध्ये गेलो आणि टेबलला जाऊन टाइमपास करत बसलो. तेवढ्यात आमच्या समोर चिकनची ताटं आली. ताटाची क्वालिटी वरून 1च नंबर दिसत होती. मग काय, दम निघतोय वय. वाघांच्या सुकलेल्या चेहऱ्यावर स्माईलच आली. आबाला भेटलेलं 2 आठवडं झालतं. खास आबाला भेटायसाठी आलो होतो. भाकरीचा एक घास दुमाडला आणि खायला चालू केलं. टेस्ट आधी बघितली, रसा बी ओके होता. मग काय, लगेच चालू केलं लिंबू पिळून मस्तपैकी. ताटातून सगळे आयटम हळूहळू हद्दपार करून लावले आणि भाकरीला उचलून बारीक चुराई चालू केलं. भुका तर जाम लागल्या होत्या. मग काय, बारीक बारीक भाकरी चवरून तिला लगेच वरनं असं रश्याने थोडीशी भिजवून मस्तपैकी मटणाची प्लेट अशी वतून चालू केलं. रश्याची क्वालिटी एकदम मस्त होती. घरगुती रसा असल्यागत होता. मटणाची क्वालिटी ही मस्त होती. मग काय, पीस पीस उचललं आणि मस्तपैकी खायला चालू केलं. मटण शिजलेलं होतं, चिकन शिजलेलं होतं. सगळंच खायला चालू केलं. मला रस्सा लईच आवडला होता. त्याला बादली घेऊनच बोलवलं आणि रस्सा प्यायला चालू केलं. वरनं लास्टला भात पण घेतला. मस्त क्वालिटी.